रामकृष्ण हरी. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो की सर्व ठिकाणी काय होतं, यूट्यूबवरती म्हणा, इतर ठिकाणी म्हणा, पकवाजाचे क्लास केल्यावरती तुम्हाला इतर बोल सर्व मिळतात. जसं की भजने ठेका कोणी पण शिकवतं, त्याच पद्धतीने उतरणी पण उठावणी पण कोणी पण सांगते. जास्त करून पकवाज शिकताना अडचणी कोणत्या येतात माहिती का? उतरणी, उठावन आणि लग्गी ह्या गोष्टी जास्त करून कोणी देत नाही. त्यामुळे आपण ऑनलाईन आपल्या पकवाज युट्यूब चॅनलवर, तसेच आपले जे ऑनलाईन क्लासेस आहेत, राधाकृष्ण ऑनलाईन पकवाज क्लासेस, RK पकवाज क्लासेस, या क्लासवर सुद्धा आपण जास्तीत जास्त जे आपल्याकडे पकवाज शिकत आहे त्यांच्यासाठी आपण नवनवीन उठावन, नवनवीन लग्गी आणि नवनवीन उतरणी हे शिकवत आहे. त्याच पद्धतीने आपण सुद्धा पकवाज शिकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मुखडा, चक्रधार, त्याच पद्धतीने सरकटी, इतर बोल खूप मिळतात. पण जो महत्वाचा मुद्दा असतो, आता भजन वाजवता येतं पण उतरण्याच्या वेळी मागे पुढे होते किंवा सम चुकते, उतरणी कुठे घ्यायची, हा मोठा प्रॉब्लेम तयार होतो. तर या प्रॉब्लेमचा आपण सोल्युशन, हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण तो विषय घेऊन आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उतरणी मात्रा 4 भजनासाठी, कीर्तनासाठी उतरणी मात्रा 4 वाजवायचं, जेणेकरून तुमचा जो उतरणीचा प्रॉब्लेम आहे तो दूर करायचा आहे. त्यामुळे सर्वात अगोदर उतरणी आपल्याला टाळीमध्ये बसून घ्यावं लागेल. त्या पद्धतीने 4 मात्र्यामध्ये उतरणी बसवल्यावर ती एकदम आपली जी 5 टाळी असते, उतरणीची 5 टाळ वाजतात त्या ठिकाणी परफेक्ट बसते. तर उतरणी अगोदर 4 मात्रेची असेल तर 4 टाळी तर बसली पाहिजे. जी उतरणी आपण शिकणार आहोत ती एकदा वाजून दाखवणार आहे मी, त्यानंतर तिची अक्षर समजावून सांगणार आहे. अक्षर सांगायची काही गरज नाही, अक्षर सोपे आहे. त्या पद्धतीने मी उतरणी एकदा वाजून दाखवतो, टाळीत म्हणून दाखवतो आणि तुम्हाला समजल्यासारखेच आहे. कारण असा विषय आहे, तुम्ही भजनी ठेका वाजवू शकता, उठावन वाजवू शकता, पण उतरणीसाठी मोठा प्रॉब्लेम होतो. उतरणी लवकर पकवाज शिकताना कुणी सांगत नाही. त्यामुळे आपण आता या व्हिडिओमध्ये उतरणी शिकणार आहोत. तर मी भजनी ठेका लग्गी घेऊन उतरणी वाजून दाखवते आणि तीच उतरणी मी तुम्हाला शिकवणार आहे. या पद्धतीचं आपली भजनी ठेका, उठावन आणि उतरणी आहे. तर उतरणीचे अक्षर आहेत तिर किट धा, तिर किट धा, तिर किट. या पद्धतीने 4 टाळीमध्ये बसवायचे आहे. टाळी समजून घ्या. तिर किट धा पहिल्या तीवर टाळी आहे आणि त्याच तिर किटच्या शेवटच्या धावर टाळी आहे. त्यानंतर कीवर टाळी आहे दुसऱ्या आणि तिसरी टाळी तिर किटवर आहे. तिर किट धा, तिर किट धा, तिर किट. या पद्धतीची टाळी आहे. टाळीमध्ये बोल एकदम भारी बसून घ्या. त्यानंतर वाजवायचं कसं आहे, तिरकिट सर्वांना माहित आहे. ती र ती ट धा, थापीवर धा घ्यायचा, एकदम बेस्ट वाजणार. त्यानंतर तिरकिट धा, तिरकिट धा, तिरकिट. या पद्धतीचा बोल आहे. तिरकिट धा, परत तिरकिट धा आणि तिरकिट. तिरकिट धा, तिरकिट धा, तिरकिट. या पद्धतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतरणी शिकलेलो आहे. तर उतरणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण.